जर त्या भगवान परमात्म्याला आपलंसं केलं नाही तर या संसारामध्ये दुःखच दुःख भरलेले, या संसारामध्ये सुख नाही। परंतु मानव या संसारामध्ये सुख पाहण्याचा प्रयत्न करतो। मग तुम्ही जर संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करताय, सुख पाहण्याचा प्रयत्न करताय, तर संसारामध्ये सुख केवढे? सुख पाहता जवा पाडे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, असं आपले तुकाराम महाराज सांगून गेले। असं हे पर्वता एवढं दुःख ज्याच्या वाट्याला येतं त्यानंच ते भोगायचं असतं, सोसायचं असतं। आणि ते दुःख सुसह्य व्हावं म्हणून जगण्याचा मार्गही शोधायचा असतो। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षीच सपना बाळासाहेब साखरेची एका अकल्पित अवघड दुःखाशी गाठ पडली। आणि हसत्या खेळत्या वयातच सपना अकाली प्रौढ झाली। तिनं आपल्या जगण्याची दिशा ठरवून टाकली। सोलापूर जिल्ह्याच्या करमाळी तालुक्यातील राजुरी हे साखरे कुटुंबाचं मूळ गाव। स्वतः बाळासाहेब, त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई, त्यांचे वडील मारुती, आई नर्मदा आणि बाळासाहेब सत्यभामाबाई यांच्या 5 मुली अशा 9 जणांचं साखरे कुटुंब राजुरी गावात समाधानानं जगत होतं। हाताशी असलेल्या 6.5 एकर जमिनीत गहू, ज्वारी, मका, सोयाबीन पिकवून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर बाळासाहेब कुटुंबाचा गाडा समर्थपणे ओढत होते। मारुती साखरेंच्या कुटुंबातील सगळेच जण माळकरी असल्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण आध्यात्मिक आहे। पुढच्या पिढीतील मुलांना ही घराण्याची परंपरा चालवायची असते, पण बाळासाहेबांना 5ही मुलीच। मारुतीरावांनी निर्णय घेतला। गोड आवाजाची देणगी लाभलेल्या थोरल्या नातीला सपनाला त्यांनी कीर्तन, गायन, परमार्थाचं शिक्षण घेण्यासाठी आळंदीच्या मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेत दाखल केलं। तिसरी पासून या ठिकाणी फक्त मुलींनाच प्रवेश आहे। तिसरी पासून तर 12वी पर्यंत मुली या ठिकाणी कीर्तन, गायन, या ठिकाणी विचारसागरचा पाठ असतो, भगवद्गीतेची संत असते,
काकडा वासुदेव पूर्ण भजनी मालिका शिकवल्या जाते या ठिकाणी. सुंदर प्रकारचे पखवाज वाजवतात, सुंदर प्रकारचं गायन करतात. आमच्या मुली महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही सुंदर प्रकारचं कीर्तन करतात आणि त्यांची उपजीविका म्हणजे सुंदर प्रकारचं गायन कीर्तन केल्यामुळे लोक त्यांना भरपूर मानधन देतात आणि त्यांच्यावर त्यांचं जीवन व्यवस्थित चालतं. सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जड तुझी पारमार्थिक संस्कारात वाढलेली सपना वारकरी शिक्षण संस्थेत कीर्तन शिकू लागली. मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेमध्ये वयाच्या 11व्या वर्षी 6वी इयत्तेमध्ये शिकत असताना मी इथे प्रवेश घेतला या संस्थेमध्ये राहू लागले. तेव्हा संस्थेतली कामं जे नित्य नियम आहेत, जे शिकण्यासाठी जे उपक्रम म्हणजे जे काही हरिपाठ भजन वगैरे काही असतं ते सगळं दैनंदिन याच्यामध्ये होऊ लागलं किंवा त्या ताईंचं आत्या गुरुवर्य गयाताई महाराज यादव यांचंही मार्गदर्शन त्याच्यामध्ये लाभू लागलं. गायन कीर्तनाचा सराव करताना तिनं आपलं शिक्षणही सुरू ठेवलं होतं. आळंदीमधील विठ्ठलराव दुराफे विद्यालयात सपनानं नाव दाखल केलं होतं. आमच्या श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालयातील सपना बाळासाहेब साखरे या विद्यार्थिनीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आमच्या शिक्षकांना अतिशय अल्पावधीतच तिनं अगदी जवळीक केली आणि सगळ्यांच्या आवडीची ती झाली. माझे सजीवामध्ये घेतलं की ह्या सगळ्या क्रिया त्याच्यामध्ये आल्या. मग ह्या कशा घडत असतात? कोण सांगताय की सजीव आणि निर्जीव हे आपण कशा पद्धतीने सांगू शकतो? सजीवांमध्ये स्वतःहून हालचाल करतात, तसं निर्जीव अभ्यासातील लक्ष म्हणायचं तर या आळंदीतील आध्यात्मिक शिक्षणाच्या बरोबर शालेय शिक्षण ती घेत होती, परंतु शालेय शिक्षणापेक्षा अधिकाधिक लक्ष तिचं कुठं होतं? कीर्तन आणि प्रवचन किंवा गायन. सर्वांच्या एवढ्या 2 ते 2,500 विद्यार्थ्यांमध्ये एक चांगलं नाव किंवा चांगली प्रतिमा तयार केली होती. पण 4 वर्षांपूर्वी ध्यानीमनी नसताना ती घटना घडली आणि साखरे कुटुंबावर दुःखाचं आभाळच कोसळलं. काय झालं, आमच्या गावामध्ये लाईटच नव्हती. लाईट नव्हती तर तुम्हाला सांगतो, आता वायरमॅन आल्यानंतर कुणीच जाईना घोटाळा काढायसाठी. आणि गावात तर लाईट नाही, मग आमच्या पोराला जरा मदत करायची सवय होती कोणाला बी. म्हणजे मुलगा आमचा गावात नजर पडल्यानंतर वायरमॅन म्हणले, गावातली लोक म्हणले, बाळासाहेब तुम्हाला जरा चढता बी येतं, तुम्ही जाता का लवकर? पाच 7 किलोमीटर अंतरावर होतं ती घोटाळा. तिथनं सबस्टेशन बी जवळ होतं. मग ते वर चढवलं, वायरमॅनने फ्यूजा वगैरे काढल्या आणि वायरमॅनने बाळासाहेबाला वर चढवलं, कारण त्यांना चढता येत नव्हतं आजारी असल्यामुळं. बाळासाहेब वर चढले. घोटाळा वगैरे काढताना सिंगल फीजचा सप्लाय आला. सिंगल फीजचा सप्लाय आल्यानंतर मग आता बाळासाहेबाला खाली चिटाकले की आराडली माणसं. तो आराडला की लोक बी आराडली. नेहमीच दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा आपला करता मुलगा विजेच्या पोलवरून पडून जायबंदी झालाय ही बातमी ऐकताच बाळासाहेबांच्या आई नर्मदा सैरभैर झाल्या. त्या धक्क्यामुळे त्यांचा जगण्यावरचा विश्वासच उडाला. आता त्या गप्प तरी असतात, नाहीतर निरर्थक बडबड करतात. झाल्या अपघातानं सत्यभामाबाई देखील
भांबावल्या. वरनं खाली पडल्यानंतर त्यांची फार बेशुद्ध अवस्था झालेली होती. मारुतीराव साखरे तसे कुटुंबातील ज्येष्ठ. अशा कठीण वक्ताला आपल्याला धीर सोडता येणार नाही हे जाणून त्यांनी मुलाच्या उपचाराची धावपळ सुरू केली. मग तिथल्या लोकांनी बी मदत केली आणि जीपची तयारी केली. मग आम्ही करमाळ्याला पहिल्यांदा उपचार करण्याकरता करमाळ्या तिकडे जीप नेली. साखरे आजार गंभीर आहे, तुम्हाला पुढे सोलापूरला किंवा पुण्याला घेऊन जावं लागेल. आम्ही काय करायचं डॉक्टर आता? नाही, आजार गंभीर आहे, तुम्हाला पुढे न्यावं लागेल. झालेल्या दुखापतीचं गांभीर्य ओळखून स्थानिक डॉक्टरांनी बाळासाहेबांना सोलापूर पुण्याच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मुलाला घेऊन मारुतीराव पुण्यात आले आणि उपचारासाठी त्यांनी बाळासाहेबांना संचेती रुग्णालयात दाखल केलं. महायुद्ध आले 1914 मध्ये. या महायुद्धाला लांबलचक अशी कारण परंपरा आहे. त्या स्पर्धेमध्ये सर्वात अगोदर उतरलेलं राष्ट्र म्हणजे इंग्लंड. संपूर्ण असे प्रदेश आहे की ज्या प्रदेशावर इंग्लंड आणि फ्रान्सनं वर्चस्व मिळालं अगोदर जिंकून घेतले. येस मॅडम. आळंदीला असतानाच सपनाला बाळासाहेबांच्या अपघाताबद्दल कळलं. सपना, तुझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झालेला आहे. तिच्यासाठीही तो एक धक्काच होता. बाळासाहेब साखरे डायरेक्ट आमच्या इमर्जन्सी विभागात, अपघात विभागातच आले. कारण का त्यांना जो झालेला ॲक्सिडेंट किंवा ते जे पडले होते त्याच्यामुळे अतिशय शरीराच्या नाजूक भागाला इजा किंवा इंजुरी ज्याला म्हणतो तसं झालं होतं. आपली मज्जारज्जू असते ती पूर्णपणे चिरडली गेली होती, दबली गेली होती आणि त्यांचे 2 मणके एकावर एक तुटून, फ्रॅक्चर होऊन एकावर एक सरकले होते. हा जो प्रकार असतो, अपघाताचा प्रकार असतो आणि याच्यामुळे होणारी जी शरीराला इजा असते, इंजुरी असते, ती अतिशय गुंतागुंतीची तर असतेच, पण त्याचबरोबर त्याला योग्य वेळी उपचार करणं गरजेचं असतं. शेवटी आज मज्जारज्जूला आघात झाल्यानंतर पायातली ताकद जाते, त्याचबरोबर संवेदना जातात, लघवी संडासवरचा कंट्रोल जातो आणि ह्या गोष्टी अतिशय प्रत्येकाला दैनंदिन जीवनात अतिशय गरजेच्या आहेत. म्हणजे ज्याला होतं त्यालाच कळतं असं आम्ही म्हणतो. एकदा झाल्यानंतर असं वाटतं अरे माझा हात नाही चालला चालेल, पण आज मला माझी लघवी झाली पाहिजे, संडास झाली पाहिजे, मी स्वतः चाललो पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे एखाद्याला आम्ही म्हणतो की स्वावलंबी करणं हे या ऑपरेशनचं उद्दिष्ट आहे. बाळासाहेबांचा आजार अल्पकाळात बरा होणारा नव्हता. त्यामुळे कुटुंबातील कुणाही एका व्यक्तीला पुण्यात थांबावं लागणार होतं. बाळासाहेब अंथरुणाला खिळले म्हटल्यावर मारुतीरावांनी कुटुंबाचा व्यवहार पाहायला सुरुवात केली. काहीही झालं तरी मुलाच्या औषधोपचारात खंड पडू द्यायचा नाही असा निश्चय करून मारुती साखरे जिद्दीने उभे टाकले. हॉस्पिटलची बिलं आणि औषधांचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी जमिनीचा 2 एकराचा तुकडा विकला. एकदम म्हणजे कुटुंबावरही दुःखाचा डोंगर आणि आमच्यावर म्हटलं तरी दुःखाचा डोंगरच पसरलेला होता. माझ्या आजोबा नेण्याकरिता आले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अश्रू आवरले नाही. सगळ्यांनाही रडू येत होतं. सगळ्यांवर दुःखाचं वातावरण होतं. त्यामुळं 18 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये मला थांबावं लागलं. 18 दिवसानंतर 1,92,000 रुपये बिल झालं. मेडिकलचं 1 लाख रुपयापर्यंत गेलं आणि डॉक्टरने ते सांगितलं व यांना महिन्याला यावं लागेल. त्यांचा फायनल कोड गेलेला होता. ती मज्जारज्जू त्याच्यावरचा दाब काढण्याचं आपण ऑपरेशन प्लॅन केलं
त्यामध्ये ज्याला आम्ही मज्जारज्जूचं किंवा मणक्याचं ऑपरेशन म्हणतो तसं करण्यात आलं. मज्जारज्जू पूर्णपणे मोकळी केली, सगळ्या मणक्यांची अलाइनमेंट बसवण्यात आली. बाळासाहेबांच्या उपचारांचं वेळापत्रक सांभाळून मारुतीराव शेती करत असतात आणि सत्यभामाबाई नवऱ्याची, सासूबाईंची सेवा करता करता मुलींना सांभाळत असतात. वडिलांच्या अपघातामुळे कुटुंबातील प्रत्येकाची किती ओढाताण होते हे सपना पाहत होती, अनुभवत होती. त्या आघातानं तिचं बालपणच हरवून गेलं. ऑपरेशन नंतर बाळासाहेबांची प्रकृती सुद्धा खूप चांगली लवकर सुधारली. फिजिओथेरपीच्या साहाय्याने, कॅलिपरच्या साहाय्याने आज ते चालायला लागले. आज ते स्वतः स्वावलंबी झालेत आणि त्याला फक्त सर्जरीला किंवा ऑपरेशनला क्रेडिट न देता मी असं म्हणेन डॉक्टरांच्या प्रयत्नांची गरज नसते, तर कुटुंबियांची साथ ही अतिशय गरजेची असते. हरी जी रुधा या मंदिरी. मग संस्थेत आल्यानंतर थोडासा विचार येऊ लागला, सारखं सारखं दुःख वाटू लागलं, सारखं सारखं रडू लागले. मात्र सपनानं त्यातून स्वतःला सावरलं आणि कीर्तन अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. सपनाचा आवाज अतिशय गोड, मधुर, मनाला भावणारा आणि तिच्या आवाजामध्ये एक प्रकारची धार आहे आणि त्याद्वारेच तिनं मनामध्ये घेऊन अतिशय जिद्दीने, कष्टाने, मेहनतीने खूप प्रयत्न केले. अगदी रोज पहाटे 4ला उठून तिने अभ्यास, गायन, शाळेचा अभ्यास सर्वांचा तिने अतिशय गोड पद्धतीने, चांगल्या पद्धतीने अभ्यास केला, चिंतन केलं. ती विवेकाचं लक्षण म्हणजे सत्संगतीने आत्मा क्रियारहित असून तद व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय त्याला विवेक म्हणतात. विचारसागराच्या अधिकाऱ्याचं लक्षण तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पण त्या अधिकाऱ्याला सुद्धा काही साधनाची गरज आहे. जीवनामध्ये रोजचा सराव ती मन लावून करत होती. त्या प्रांतात आपल्याला काहीतरी करायचं आहे हे सपनानं तेव्हाच ठरवून टाकलं होतं. मग ती ग्रंथकारांनी आपल्याला 4 साधनं सांगितली आहेत: विवेक, वैराग्य, समाधिषटक आणि मुमुक्षुत्व. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती आज समाज प्रबोधनाद्वारे, कीर्तनाद्वारे अतिशय उत्कृष्ट कार्य तिने हाती घेतलेलं आहे आणि तिच्या नावाप्रमाणे, तिचं नावच सपना असल्यामुळे तिचं स्वप्न हे सर्वांच्या दृष्टीने पूर्णत्वाला गेलं असं वाटतंय. कीर्तन शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षकांनी सपनाला कीर्तन करण्याची अनुमती दिली. आळंदीत कीर्तन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सपना परत आपल्या गावी राजुरीला आली. सपनानं पहिलं कीर्तन केलं. त्या कीर्तनाचा विषय होता जमलेला श्रोतृगण अचंबित होऊन तिचं कीर्तन ऐकत होता. सारे टाळ मृदुंगात दंग झाले होते. केवळ 12 वर्षांची सपना आत्मविश्वासानं गात होती, निरूपण करत होती. पहिल्याच कीर्तनाला मिळालेल्या प्रतिसादाने सपनाला नवी दिशा दाखवली.
कीर्तन राजुरी गावामध्ये झालं. सगळ्यांना विश्वास नव्हता की न बोलणारी मुलगी ही आज कीर्तन करू शकते आणि एवढं समाजामध्ये कशी बोलू शकेल. परंतु कीर्तन झाल्यानंतर सगळ्यांच्या तर्फे किंवा जे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्याकडून कौतुक झालं. तेव्हा कुठे वाटलं की खरंच मला खूप छान वाटलेलं की कुठेतरी आपल्याला जमायला लागलं. तोपर्यंत चांगली कीर्तनकार म्हणून गावा तालुक्यात तिचं नाव झालं होतं. सपनाला गावाखेड्यातून कीर्तनाची आमंत्रणं येऊ लागली. वडिलांवर बाळासाहेबांवर सुरू असलेले उपचार सपना पाहत होती. त्यांच्या उपचार औषधांच्या खर्चाची व्यवस्था करण्यासाठी मारुतीराव करत असलेली धडपड सपना न्याहाळत होती. आजोबांच्या माथ्यावरचं खर्चाचं ओझं कमी करण्यासाठी सपनानं एक निर्णय घेतला. शिक्षण घेता घेता कीर्तनं करायची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून वडिलांची औषधं खरेदी करायची. मी एवढा अडचणीत होतो बाळूच्या माझ्या मुलाच्या, कारण गोळ्याला औषधाला आणि महिन्याला व्यायामाला जायला भरपूर पैसे लागायचे. मग आता काय करावं, शेतीचं उत्पन्न तर कमी, लिंबाचं पैसे यायचे पण ती बी पुरत नव्हते. मग काय केलं, परमेश्वराने मोठे एक मला धन आणून दिल्यासारखं. सपना माझी नात आहे, ती आळंदीला मी ठेवली होती. आळंदीला ठेवल्यानंतर ती कीर्तन करू लागली. कीर्तनाच्या माध्यमातून मग कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर लोक मानधन म्हणून तिला पैसे देऊ लागले. पैसे दिल्यानंतर मग माझं त्याची गोळ्याचं औषधाचं दवाखान्याचं पैसे मिळू लागलं. माझं त्याच्यावर सगळं भागायला लागलं. दवाखान्याचं भागायला लागलं, माझ्या मिसेसच्या गोळ्याचं भागू लागलं आणि शेतीचं बी माझं त्याच्यावरच उपजीविका होऊ लागली. भांडवल होऊन माझं उत्पन्न बी वाढलं. ही म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून पांडुरंगाच्या कृपेने माझं चांगलं झालेलं. गेली 2 वर्ष सपना साखरे करमाळी तालुक्यातील गावातून कीर्तन करते. केवळ अर्थप्राप्ती एवढाच उद्देश न ठेवता कीर्तनाच्या माध्यमातून सपना लोकशिक्षणाचं काम करते. आई, मुलापरीस मुलीला मिळू दे जन्मानंद. आई, मुलासारखाच मुलीला जन्माचा आनंद मिळू दे. कारण तू सुद्धा एक स्त्रीच आहे. तू माझं दुःख नक्की जाणू शकते. त्यामुळे मुलासारखाच मुलीला जन्माचा आनंद मिळू दे. आई, तूच या भ्रूण हत्तीला पायाबंद घाल. मुलापरीस मुलीला मिळू दे जन्मानंद. तूच भ्रूण हत्तीला या घाल पायाबंद. तारण मारण तुझ्या हाती सर्व आई. तारण मारण तुझ्या हाती सर्व आई. गोशाच्या दिव्याबाई नको बंदी विजवा. गोशाच्या दिव्याबाई बंदी विजवा. आपल्या कीर्तनातून ती स्त्री भ्रूणहत्या करू नका, कर्जमुक्तीतून आपल्या पालकांचं आई वडिलांचं ऋण फेडा असा समाजाला संदेश देत असते. तिचे आई वडील आपल्या मुलांकरता कष्ट करताय. तडकत्या उन्हामध्ये, रखरखत्या रानामध्ये अन्न पाण्याची पर्वा न करता सुद्धा ते आईवड आपल्या मुलांकरता कष्ट करतायत. परंतु त्यांच्यासाठी एक शोकांतिका आहे की त्यांना वृद्धाश्रमामध्ये जावं लागतं. एक लक्षात घ्या, आई ही आई असते. आई ही आई असते. नसते सांभाळणारी बाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही अशी असते ती आई. वृत्तपत्राच्या रकान्यातून राजुरी गावातील सपना साखरेच्या या आगळ्या धडपडीची कथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय सी विद्यासागर राव यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी सपनाला राजभवनावर बोलावून घेतलं. सपनानं स्वीकारलेल्या मार्गाचं
ती कुटुंबासाठी वडिलांच्या स्वास्थ्यासाठी घेत असलेल्या कष्टांचं आणि कीर्तनाच्या माध्यमातून ती करत असलेल्या लोकजागरणाचं कौतुक करून माननीय राज्यपालांनी सपनाला 50,000 रुपयांची मदत दिली आहे. राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या महनीय राज्यपालांच्या या प्रशंसेनं आणि मदतीनं सपनाच नव्हे तर संपूर्ण साखरे कुटुंब आणि सपनाचे शिक्षक मार्गदर्शकही भारावून गेले. मला खूप छान वाटतंय की भाग्याचा उदय जसं झाल्याप्रमाणे माझी जी स्वप्नपूर्ती आहे, म्हणजे जी माझ्या कुटुंबाची माझ्याकडून जी स्वप्न अपेक्षित होती ती माझ्याकडून पूर्ण झालेली आहेत. आणि अशा स्वप्नपूर्तीचं जे कौतुक आहे ते माननीय राज्यपाल साहेबांनी केलेले आहे. तर मला खूप छान वाटतंय. मग मी असं पुन्हा कीर्तनातून असा संदेश देऊ इच्छिते सगळ्या मुलींना की आपणही कोणत्या गोष्टीत कमी पडू शकत नाही. जसं मी माझ्याप्रमाणे कुटुंबाची जबाबदारी उचलली आहे, तसं तुम्हीही कोणत्या क्षेत्रात कमी पडू शकत नाही, असं सुद्धा मी कीर्तनामधून संदेश देते. हत्तेवर ती करते कीर्तन. ह्याच्यामुळं आज आणखीन जगात कुठं अशा आहेत की मुली झाल्या, मला मुली झाल्या अशा बायका बोलते. तर त्या आता म्हणणार नाहीत की मला मुली झाल्या, त्या स्वाभिमानाने ताटमान करून बोलतील की मला नुसतं मुलीच आहेत, मला मुलगा नाही, मुलाची हौस पण नाही असं बोलते. मला वाटतं ही परमार्थ क्षेत्रात मी माझी नाद घातल्यामुळं मला एक मुलासारखीच तिची पाठिंबा लाभला. राज्यपाल साहेबांनी तिचा पुरस्कारित केल्यामुळं मला 7 मोठी दवाखान्याला माझ्या मुलाची मिळालेली आहे. परिस्थिती माणसाला शिकवत असते, घडवत असते. बाळासाहेब साखरेंच्या अपघातामुळे विस्कटलेल्या कौटुंबिक घडीनं सपनाला तिच्या मोठेपणाची आणि घर सावरण्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. मात्र त्या अडचणीच्या काळातही धीर न सोडता सपना पाय रोवून उभी राहिली आणि आपल्याला मिळालेल्या निसर्गदत्त गोड आवाजाची मदत घेऊन घरची घडी नीट बसवण्याचा आटोकाट प्रयत्न ती करते.